तर आता इथं आवरला आले. आता इथे किती आहे म्हटल्यात, रेन शॉवर 20 रुपये आणि पर्सनल बाथरूम 30 रुपये म्हटल्यात. मग पर्सनल बाथरूममध्ये सगळंच येते आपलं, ऑल ओव्हर काय असेल ते सगळं. मग आता आपण तसं करणार आहे आणि आवरून पटकन बाहेर येणार आहे. तर फायनली आपलं सगळं आवरलेलं आहे. आता बघू शकता आलोच. तर आता दुकानाला जरा जाऊन येणार आहे. बघू शकताय पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी काय काय करणार आहे ते. आता सगळं आवरलेलं आहे सगळं टॉपमध्ये. बघू शकताय कसा गॉगल घालून रेडी झाला. आणि आता जायचं आपल्याला स्पॉट्स बघायला, म्हणजे तारकर्ली बीच देव. आम्ही आता सध्याला मालवणमध्ये आहे आणि इथले जे स्पॉट्स आहेत हिडन स्पॉट्स ते दाखवणार आहे. मग बघू शकता आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकताय आम्ही आता सध्याला KMK वॉटरफॉल बघायला आले. देवबाग, हा देवबाग आपल्या मालवणमध्ये. काय माहिती नाही देवबाग काय मालवण आहे. आता तर पाणी नसणार आहे एवढं मात्र माहिती आहे. वाळले तरी पण एक दाखवायचं, पावसाळ्यात येणारच आहे. तर बघू शकताय अशी घातली तो आतच गेलो खोया त्यात पाहिजे तो पायऱ्या घेतो रामजीची पायऱ्या घेतो. तिथं आताच आहे. तुला म्हटलं का नाही घे म्हणून. बहुत सरी वॉटरफॉल कुठनं पडते. बंद पाऊस नाही मला वाटलेलं वॉटरफॉल होते. फोटो काढायला राजा फोटो काढ काय बघ हे आज आत काय काय माहित नाही. किती लांब आहे धू चल बघू चल. इथे काय बघ चांगला असेल बघ. हे आंबा चांगला आहे बघा. चांगला आहे का ताडीमाडी बघ राजा. ताडीमाडी ताडीमाडी आज देवस्थान आहे राजा. हे यार खरंच की तिथं लिहिले बाहेर. हे तिथे बोर्ड पोस्टर लिहिलेत पहिला. अरे इकडे राजा पिवळं देवाचा बहुतेक. नाही रे दगडायला एवढ्या. आणि माझी उंची बस ठेवल्यात. होय अजून खालती गेलं नाही तिथं. तिथे खालती गेल्यावर बसल्या होय. हे बाहेर की इथनं आत इथनं म्हणजे इथनं वॉटरफॉल जाते. आता सध्या काय नाही आहे. तो राजा मासा मांडरा सिगडी की तिकडे बरं गणपती. कुठे गणपती तिथे गेला राजा मासा बघ कसला रांडाचा. अरे तुझं तर लिव मोठा होता खोया. क्रिस्टल क्लिअर पाणी. झवणी कुठे चालल्यात. होय हे शेवट आहे. तर पावसाळ्यात एकदा नक्की विजिट करा. आम्ही पण करणारच आहे. तुम्ही पण करा. चांगला वॉटरफॉल असं वाटाले. हा पाणी बी उडत असणार आहे. होय 100%. तसला माझी उंची पूर्ण बसली त्यात मी आज जाऊन. चालल्या का रखवालदार महापुरुषाचे जागृत देवस्थान असल्यामुळे मांसाहारी पदार्थ तसेच चिकन मटण खाण्यास व दारू पिण्यास सक्त मनाई आहे. तरी पण लोक दारू पिऊन येतात तिथं. आम्ही नाही त्यात. आम्ही कुठं आहे मग.
काजू आहेत काजू. तो काढ की. काजू कसा काय मिळतात ती? हा तोच काढ पिकलेला होते. उगाच ते कच्चं काढून परत खाणार नाही काय नाही. हळू इथं इथं एक तू फांदी धरून ओढतेस काय? हो इथं ही जर फांदी धरलास की नाही ती निवांत खाली येते बघ. ती नाही रे होय त्याच्यावरची. तिथं आहे तिथं हो का. वरची फांदी धरलास ना निवांत. इथे पडलाय परत 3 पडल्यात 3. काजू फायनली गॉट इट. कसा आहे काजू. ए थांबके. चाललेला आहे आता दुसरा स्पॉट बघायला. बघू शकताय. आणि आता पोरं सगळी काय ती बोटिंग स्कुबा डायव्हिंग तर काय करणार आहेत. आपण काय करणार नाही. आपण नुसतं तारकर्ली फिरणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. तुम्हाला दाखवणारच आहे. बघू शकताय पुढं निवांत बसतोय. एक नंबर काम केलं इंद्र तिथं आणला. निवांत आम्ही भर बसतो. तिथं मंदिर आहे एक्सप्लोर करूया आपण निवांत. तिथं आत तर फॅमिली आपण आलेला आहे एक्सप्लोर करणार आहे. फायनली गाईज आपण आलेलो आहे तारकर्ली. म्हणजे ते कायाकिंग करते तिथं आले आपण. काय बीचवर जण काय आलो नाही. बघू शकता इथं बघू शकता इथं आलोय. असं क्वालिटी वातावरण. माझं पण काय फर्स्ट टाइमच आहे तारकर्लीला. आम्ही जर मालवणला जायचं असलो तर आम्ही चिवलाच असतो. आमचा चिवला सोडून आम्ही दुसरा कुठल्याला जात नाही. कारण चिवला बीच तो चिवला बीच आहे. आणि हे आम्ही पहिल्यांदा तारकर्ली बीचवर आले. ऊन बिनला या बघा लाटा कशा ठेवायला. देवबाग संगम. देवबाग म्हणजे समुद्राचा आणि खाडीचा संगम आहे. हे बघू शकता बघा लाटा कशा आलेल्या जोरात. दाखवणार आहे तुम्हाला. चलो हो गाई चालले बघा. स्पॉट चांगला का होला आपला तिथं बघायला. हा बसायला भारी तिथे. हे बसून टाकूया निवांत. कसं आहे व एका ठिकाणी शांत बसायला या. कधी तर शिका बसायला. आम्ही त्यात बसणार आहे. कुठे रे. तर फायनली गाईज आम्ही आता बसायला आलो इथं एका ठिकाणी शांत. बघू शकताय काला गोरा. कसं आहे पीसफुल. आई चवली ही भिजल्यात. कसं आहे मेंबर्स. हो 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 कसा आहे राजा. नाद करती काय. तर भावानं पाण्यासला उलट्याला आले सांगतो. आम्ही इथे या दगडावर आहे तरी पण आम्हाला पाणी बडवायला आले. म्हणजे विचार करू शकता पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे. आता पुढे चाललोय बघायला. ओ सोनियो. अरे रे रे काय 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 तर आले वाटतं. काका मगापासून बसल्यात निवांत एन्जॉय करायल्यात. बघू शकताय
भावना सिरियस सांगतो, पोटात गोळा आहे ते गोळा एवढा एवढा मोठं लाटे त्या बघा आली बघा. ऐक पाणी पाक इथं आले मामा मी दादा भिजला भाऊ. बारका कसं बसला बघा. असं व्हायला लागली की फोटो जर काढलं तर असं एकदम असं व्हायलेट कलर मध्ये आले, म्हणजे असं फिल्टर लागले का व्हायला लागले. त्यामुळे मी आता यांना चार्जिंग लावतो पहिला आणि तुम्हाला दाखवणारच आहे मी सगळं. आणि भावांनो तारकर्ली बीच तर एक नंबर आहे, भावांनो नाही तर सगळ्यांनाच गाईज. जय श्रीराम. जेवायला व्यवस्थित थाळी आहे. जेवले आता मस्त. किती रुपयाला त्या ऍक्टिव्हिटी? पोरं सगळी बोटिंग करायला गेल्यात, आपण काही गेलो नाही कारण आपण निवती बीचला बोटिंग केलोय आणि आपलं त्यांना झाले जिरले आमची. खरं सांगतो बघा इथं ही असे बोटिंग 8 पॉईंट दाखवते म्हणींनी. 1500 रुपयाला 8 पॉईंट. चांगला आहे. आता त्यांनाच विचार आल्यावर चांगला आहे का नाही. आम्ही सध्या आहोत तारकर्ली बीचला. बघू शकता हे तारकर्ली बीच. पण आता जायचं सुवर्णदीप किल्ल्याकडे. सनसेटचा पॉईंट आहे तो. असं ट्रेकिंग करत जायला म्हणजे गावातनं जायला लागते आतनं. बीच वर शाळली चालत गावातनं, म्हणजे बारका रस्ता आले पण मोठा नाही आहे. पुढे बसूया चला. पुढे बसाय बरा. ए वादवले त्यांनाच बोलून घे इकडे. लवड्या लय हाल होतील आणि तिकडं आणि जावा परत या. हा अरे मला सहन दिसे ना. हा चला तेच म्हटलं तुला आज जाऊया. शेवट आहे शेवट. हो का वादवले इकडे इकडे. विषय करायला लागते आता 2 मिनिटं. आपलं फोटोशूट चालू आहे. जरा कपडे बिपडे चेंज केले बघू शकताय. आणि इथलं आपलं वातावरण कसं आहे. आता संध्याकाळ झाल्यामुळं म्हणजे मगासपेक्षा आता जर बघितलं तर आता समुद्रात जरा ताकद वाढल्यासारखी वाटायला. म्हणजे जरा जास्त लाटा बिटा जरा जास्त आलेल्यात. त्यामुळे आता जास्त उशीर काय थांबणार नाही. शूट केले की लगेच जाणार आहे. बघा ठरले की तिथं वरती जायचं. बघा तिथनं सीन बघायचं कसं आहे. मग तिथं चालू आहे ट्रेकिंग करत. बघू शकताय पुढं तुम्हाला दाखवणारच आहे मी. आता चाललोय.
नीट कर तेवढं. तर हा वरचा व्ह्यू आहे. आता पुढे चाललोय. हा 10/20. तर फायनली सगळं बघितले सनसेट ते. आता चाललोय डायरेक्ट आता रूमवर जाणार आहे. त्यामुळे आता रूमवर भेटूया आपण. बघू शकता आता इथनं आणि जायचं गावातनं आणि ते बारक्या बारक्या वाटेतनं जायचं आहे. तुम्हाला मगाशी दाखवली. चलो. राजा असं तर फायनली आपल्या रूमपाशी आले. आज पण असं करायचं आहे की आपण आज गाडीमध्ये झोपायचं आहे. रूममध्ये काही झोपायचं नाही, कारण एक्सपिरियन्ससाठी आपण रूममध्ये झोपायचं आहे. फक्त आपल्याला सबस्क्राईब करायला लागते. आज पार्ट 2 येणार आहे, म्हणजे डे 2 आहे आज. बघू शकता. आणि ट्रॅव्हलर्स एक निवून ॲड झाल्या आणि आपली एक इनोवा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला लागते अशाच व्हिडिओसाठी. लव यू.